श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे होळी हा सण। उद्या 24 मार्च रविवारी होळीचा सण आलेला आहे आणि होळीचा सण जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो। या दिवशी आपण जे काही उपाय करतो हे फक्त वर्षातून एकदा करता येतात, परंतु ते तेवढेच प्रभावी असतात। होळीला शास्त्रीय महत्त्व देखील आहे, तसेच तिला धार्मिक महत्त्व सुद्धा आहे। होळी दहन जे आहे तर ते मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी तर हे सुचवत असते, त्यामुळेच आपले मन निर्मळ होते। होळी हा जो सण आहे तर या सणाला आपण आपल्या मनातील सर्व वाईट गुण असतील किंवा वाईट विचार असतील तर यांची जाळून राख करायची असते आणि नव्या उमेदीने आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी चांगले कर्म करायला सुरुवात करायची असते। सत्याचा असत्यावर विजय, वाईटावर चांगल्याचा विजय तर हे या सणाचे प्रतीक मानले जाते। सर्व लोक आपल्या मनातील द्वेष राग विसरून होळी दहन करण्यासाठी एकत्र येत असतात आणि होळी हा सण जो आहे तर तो आपल्याला एक संदेश देऊन जातो, तो म्हणजे आपण सत्य मार्गावरती चालावे। त्याप्रमाणेच अंधाऱ्या समयी आपण टिकून राहायचे आणि सकाळच्या नव्या सूर्याच्या किरणांची वाट पाहायची तर हे सुद्धा होळी आपल्याला सूचित करत असते। तर अशा या होळीच्या दिवशी आपल्याला 5 रुपयाचा एक उपाय करायचा आहे। तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी तुमचं स्नान वगैरे आटोपल्यानंतर तुमची देवपूजा झाल्यानंतर 5 रुपयाचे एक नाणे घ्यायचे आहे। आपल्या आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात, पैशासंबंधीच्या अडचणी दूर व्हाव्यात, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी तर यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। होळी जी आहे तर ती पौर्णिमेला येत असते आणि पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय तर हे सुद्धा करत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही आसन घेऊन देवघरासमोरच बसायचं आहे। त्यानंतर स्वतःच्या कपाळावरती हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। दिवा सुद्धा हा उपाय करताना प्रज्वलित असावा याची काळजी घ्यायची आहे आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा करू शकता। यानंतर एक चांदीचं छोटंसं भांडं घ्या, वाटी असेल, पेला असेल किंवा तांब्याचं घ्या किंवा पितळेचं घेतलं तरी चालेल आणि तुम्हाला चांदी तांब्या पितळेचं भांडं घेणं शक्य नसेल तर तुम्ही स्टीलची वाटी सुद्धा घेऊ शकता। आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर कच्चे गाईचे दूध घ्यायचे आहे आणि या भांड्यामध्ये हे दूध जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडीशी आपल्याला खडीसाखर टाकायची आहे। त्यानंतर एक तामण किंवा छोटीशी प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि 5 रुपयाचं नाणं यावरती ठेवायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला या नाण्याला अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला दुधाने जर तुम्हाला अभिषेक घालणे शक्य असेल तर दुधाने किंवा पंचामृताने सुद्धा अभिषेक करायचा आहे, परंतु तुमच्याकडे जर जास्त दूध नसेल किंवा पंचामृत नसेल तर फक्त स्वच्छ पाण्याने या नाण्याला अभिषेक घालायचा आहे। आणि यानंतर हे नाणं आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे। स्वच्छ कपड्याच्या साहाय्याने हे नाणं जे आहे तर ते कोरडे करून घ्या आणि आपण ज्या वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण हळद खडीसाखर घातलेली आहे तर या वाटीमध्ये आपल्याला हे जे नाणे आहे तर ते टाकायचे आहे। आणि यानंतर माता लक्ष्मीची ज्या ठिकाणी तुमची मूर्ती आहे, फोटो आहे तर त्यासमोर आपल्याला ही जी वाटी आहे तर ती ठेवायची आहे। संपूर्ण दिवसभर आपल्याला ही वाटी त्या ठिकाणी राहू द्यायची आहे आणि रात्री आपल्याला काय करायचं आहे तर हे जे तुम्ही पेला घेतला असेल, वाटी घेतली असेल तर ज्यामध्ये आपण 5 रुपयाचं नाणं टाकलेलं आहे, ज्यामध्ये दूध आहे तर हे जे भांडं आहे तर ते रात्री ज्या ठिकाणी चंद्रप्रकाश येतो, मग तुमच्या खिडकीमध्ये गॅलरीमध्ये आपल्याला ही वाटी ठेवायची आहे। त्या चंद्राची जी किरणे आहेत तर ती या वाटीमध्ये पडली पाहिजेत। बघा, पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्र असतो आणि या दिवशी चंद्राचा प्रकाश जो आहे तर तो सुद्धा सर्वात जास्त असतो। तसेच चंद्राच्या प्रकाशामध्ये सात्विक लहरी सुद्धा या दिवशी जास्त प्रमाणामध्ये असतात। आपण कोणतीही वस्तू पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवतो तर ती वस्तू सिद्ध होत असते। तर एवढा या दिवशी चंद्राचा प्रकाश जो आहे तर तो महत्त्वपूर्ण आणि खास असतो। तर आपल्याला ही वाटी सुद्धा रात्रभर त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायची आहे। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला 25 मार्चला धुलिवंदनच्या दिवशी काय करायचं आहे, सूर्योदय होण्या अगोदर सूर्याची किरणे आपल्याला पडायच्या अगोदर काय करायचं आहे, ही वाटी जी आहे तर ती आपल्याला उचलायची आहे आणि घरामध्ये घेऊन यायचं आहे। आणि यानंतर सूर्योदय झाल्यानंतर या वाटीतील जे दूध आहे तर ते आपल्याला
वडाच्या, पिंपळाच्या किंवा आवळ्याच्या झाडाला घालायचं आहे। आणि हेही झाडे तुम्हाला जर मिळणार नसतील, तुमच्या जवळ जर ही झाडे नसतील, तर तुमच्याकडे जी कुंडीमध्ये झाडे आहेत तर त्याला घालायचं आहे। फक्त तुळशीला आपल्याला हे दूध अर्पण करायचं नाही, याची काळजी घ्यायची आहे। आणि यामधील जे 5 रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला हे नाणं माता लक्ष्मीच्या समोरच ठेवायचं आहे। आणि हे नाणं ठेवताना तुम्ही त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून जरी त्यावरती ठेवलं तरी सुद्धा चालेल। आणि यानंतर या नाण्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। धूप दीपाने ओवाळून त्याची पूजा करायची आहे। आणि धुलीवंदनचा एक दिवस नाणे आपल्याला लक्ष्मी मातेसमोरच राहू द्यायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे 26 मार्चला हे नाणे जे आहे तर एका लाल कपड्यामध्ये बांधून किंवा एका डबीमध्ये आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता, दागिने ठेवता, तुमचा कॅश बॉक्स आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवायचे आहे। तर अशा प्रकारे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी हा उपाय करायचा आहे। या अगोदर जर तुम्ही हा उपाय केला असेल तर मागच्या वर्षीचं जे नाणं आहे तर तेच आपल्याला यावर्षी पुन्हा वापरायचं आहे आणि पुन्हा हा उपाय करायचा आहे।